लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे सरकार असते ती कुल्फीला सांगत असते की तू ना ते सगळे खाली पडलेले लाडू आहेत ना ते तू उचलायचे आहेस, तुझी ती शिक्षा आहे. कारण का तू पाडले आहेस. त्यावरती इथे गौतम म्हणतो का ती माझ्याकडून चूक झाली आहे तर मी उचलतो. पण सरकार असते का ती म्हणत असते का नाही, बाप्पाची चुकी ही लेकीने सुधारायची असते. आणि असं बोलून ना ती कुल्फीवरती दबाव टाकत असते, तिला म्हणत असते का तू उचल. असं म्हटल्यानंतर कुल्फी बिचारी ते सगळे लाडू आहेत ना ते उचलत असते. त्यानंतर सरकार म्हणत असते की आता हे जे सगळे तू लाडू उचलले आहेस ना ते इथे ठेव आणि ना एक एक करून हे तिघं आहेत ना ह्या तिघांना तू हे लाडू वाटायचे आहेस. आज संक्रांत आहे ना तर हे सगळं तू करायचं आहेस आणि संक्रांतीला तिळगुळ वाटायचे असतात. त्यामुळे तू ह्या तिघं जे आहेत ना या तिघं मोठ्या माणसांना तू हे लाडू वाटायचे आहेस. असं म्हटल्यानंतर कुल्फीला त्या बिचारीला काही समजत नसतं, कारण का ते लाडू तर पडलेले असतात. पण ती बिचारी काय बोलली असती तर सरकारने परत तिला काहीतरी म्हणाले असते. म्हणून सरकार म्हणते का मी सांगते ना तेवढं कर. त्यावरती गौतमसुद्धा म्हणतो का गं इथं पडलेले आहेत ना मग कसं काय वाटणार. पण ती तर काही सरकार ऐकत नसते. सरकार गौतमला म्हणत असते की तू तर गप्पच बस, मी सांगितलं आहे ना इथे तसंच होणार, मी सांगते तेच इथे होणार आणि मी सांगते आहे ना तुला द्यायचे आहेत तर द्यायचे आहेत, चल द्यायला लाग. असं बोलून ना ती बोलते पहिली सुरुवात तुझ्या वडिलांपासून कर. तेव्हा कुल्फी ऐका तिच्या वडिलांना देते. त्याच्यानंतर ना ती मीनाक्षीच्या इथे जाते आणि मीनाक्षीला सुद्धा देते. मीनाक्षीला ह्याचं खूप वाईट वाटत असतं आणि त्याच्यानंतर ती परशूला सुद्धा देते लाडू. आणि तेव्हा ती थांबते. तेव्हा ना हे लोक खात नसतात. तेव्हा सरकार ना त्यांना म्हणते की खा ना आता, तुम्हाला ते लाडू खायला दिले आहेत, हातात धरून ठेवायला नाही किंवा बघत बसायला नाही, तुम्हाला खायला दिले आहेत ना तर खाऊन टाकायचे. असं बोलून सरकार असते ना ती फोर्स करत असते. पण कोण आहे की खायला तयारच नसतं. त्यांना असं म्हणणं असते की खाऊ आम्ही, पण आता काय असेल आणि काय नाही म्हणून ते लोक खात नसतात. पण सरकार असते ती म्हणत असते की आपण ना आता हे सगळं खाऊनच संक्रांत साजरी करायची आहे. त्यामुळे ना ती त्या कुल्फीला पण सांगत असते की तू पण खा. कुल्फी बिचारी खात असते. तिला काय तिला असं वाटत असतं की आता ही मला काय ओरडेल बिरडेल का काय म्हणून. त्याच्यानंतर तिच्या पाठोपाठ गौतमसुद्धा खाऊ लागतो. कारण का गौतमलासुद्धा ही सरकार असते ना ती फोर्स करत असते, म्हणत असते की खा, एवढं काय. त्याच्यानंतर ना वेळ येते मीनाक्षीची. मीनाक्षी मात्र खात नसते. मीनाक्षी म्हणत असते का मी खाईन नंतर, पण आता सध्या नको आहे. तरी पण सरकार असते का ती ओरडत असते, म्हणत असते का मी सांगितलं आहे ना खायचं तर खायचं आणि आज संक्रांत आहे तर खायला काय प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यानंतर ना ती परशूकडे बघते. परशूकडे बघितल्या परशू भीतीपोटी खायला लागतो आणि त्याच्यानंतर इथे मीनाक्षी असते ती पण ना हळूहळू खात असते. पण तिला ना असं बघवत नसतं सरकारला. म्हणून सरकार काय घेते, तिचा हात धरते आणि जोरामध्ये ना तो लाडू आहे ना तो तिच्या तोंडामध्ये कोंबते आणि तिला म्हणते तिळगुळ घे आणि सरकार बोलतं ना तेच कर. असं बोलून ना ती तिच्या तोंडामध्ये ना जोरामध्ये तो तिळगुळ आहे ना तो कोंबते आणि तिला ना एकदम जोरात ठुसून ठुसून तिला ते भरवत असते. तिला त्याचं वाईट वाटतं. ती खूप रडायला लागते. पण काय करणार, सरकार असते का ती अत्याचाराच्या पुतळाच असते. ती अत्याचार करतच असते सगळ्यांवरती. सगळ्यांना तिचा राग येत असतो पण काही करू शकत नसतो, कारण का त्यांचे हात आहेत ते बांधलेले असतात. आणि त्यानंतर ती मनातल्या मनात बोलत असते का आता ह्या कंपनीमध्ये तर नक्कीच जायला पाहिजे. या कंपनीला तर समजलंच पाहिजे की त्यांच्याकडे कोण येत आहे तर सरकार येत आहे. असं तिने एकदम गर्व आणि अभिमानाने बोलत असते आणि त्याच्यावरती विचार करत असते की कसं काय करायचं आणि कसं काय जायचं. त्यावरती परशूला म्हणत असते का हे बघ, त्या कंपनीतून फोन येईल, आपल्याला मंदिरात जायचं आहे, ते आलं ना का फक्त मला कळव. आणि ते मीनाक्षीच्या तर हाताला पण दुखलेलं असतं, कारण तिचा हातसुद्धा तिने पिळगळला असतो. तेव्हा परशूला बोलल्यानंतर परशू मात्र हां बोलतो आणि जाता जाता ना ती कुल्फीची गाल खूप जोरात ओरडते. कुल्फीला म्हणते तू इतकी गोड आहेस ना, काय सांगू, तुझे गाल आहेत ना ते सोडूशीच नाही वाटत, तू प्रचंड गोड आहेस. असं बोलून ना तिची गाल आहे ना ती जोराजोरात ओढत असते. आणि ती ना तेव्हा गौतमकडे सुद्धा बघत असते की काय रे तुझी पोरगी इतकी गोड कशी काय, एवढी तिची गाल मऊ मऊ आणि ती किती छान आहे. असं बोलून ना ती त्याला टोमणे मारत असते. आणि हे सगळं घरातल्या सगळ्यांना समजत मात्र असतं. आणि ते घरी आणि इकडे किर्लोस्करांच्या घरी इथे ना अपर्णा बसलेली असते. ती बिचारी तिच्या तिच्या धुंदीत असते आणि तिची जी सोबती असते म्हणजे तिच्याबरोबर ठेवलेली जी बाई असते ती ना तिच्या हाताला नेल पॉलिश लावत असते लाल कलरची. तिला काय माहिती तिच्या हातून अचानकपणे नेल पॉलिशची बॉटल पडेल आणि ती लाल कलर असल्यामुळे ती बॉटल पडते आणि इकडे तिकडे सगळीकडे पसरते. तेव्हा ना अपर्णाचं लक्ष जातं आणि अपर्णाला असं वाटतं का ती दुसरं तिसरं काही नसून रक्त आहे.
तिला जो काही झालेला प्रकार आहे, तिच्याबरोबर जे काही घडलेलं आहे ते सगळं ना तिला आठवत असतं. म्हणजे तिच्या नवऱ्याचा बळी वगैरे गेला आहे, सगळं तिला आठवत असतं. आणि ती रातीवर पडलेली नेलपॉलिशची बाटली आहे ना, तिला असं वाटत असतं का रक्त रक्त पडलं, म्हणून ती खूप जोराजोरात हायपर होते आणि खूप जोराजोरात ओरडू लागते. त्याचबरोबर ती घाबरते सुद्धा. तेव्हा ना ती जी मुलगी असते ती तिला शांत करायचा प्रयत्न करते, की "मॅडम अहो शांत व्हा, ते रक्त नाही आहे," असं म्हणून तिला समजावत असते. पण ती एवढी गुंगलेली असते का ती समजण्याच्या धुंदीतच नसते. आणि ती जोरात ओरडल्यामुळे तिथे ना आजींपर्यंत म्हणजे बाईंपर्यंत आवाज जातो. आणि तेव्हा ना ती बाईसुद्धा तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, की "तुम्ही ओरडू नका, शांत व्हा." पण ती ना ओरडतच चाललेली असते खूप जोराजोरामध्ये. कारण तिला भीती वाटत असतं. तिच्या मनामध्ये ना ते बिंबलेलं असतं, की हे असं रक्त वगैरे. तेव्हा ना तिचा आवाज ऐकून तिथे माई येतात आणि माई आहे ना त्या बाईला ओरडतात, की "अगं तू काय करतेस अशी? ते पहिले पुसून टाक. असं नको करूस, तू पुसते." असं बोलून ती सांगत असते त्या बाईला. आणि त्या अपर्णाला म्हणत असते, की "काय आलं अपर्णा? तू नको अशी करू. ते तर नेल पॉलिश आहे. तू एवढं घाबरून कसं जमेल बाळा?" असं बोलून ना ती तिला समजावत असते. तिला म्हणत असते, की "आता लवकरच आहे ना कबीर आपल्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ठीक करणार आहेत. म्हणून ना तू पण चांगली हो आता. मला ना तुझी खूप काळजी वाटते." असं बोलून ना ती तिला बिचारीला पाणी वगैरे देत असते आणि तिला समजावत असते, की "असं काही नाही आहे. तू नको टेन्शन घेऊ. तू नको काळजी करू. आता लवकरच सगळं काही चांगलं होणार आहे. कबीर आहे ना आपला, तो सगळं चांगलं करणार आहे. तू टेन्शन नको घेऊस हां बाळा." असं बोलून ना ती बिचारी सगळं काही तिला समजावत असते आणि तिला सांगत असते, का "तू एकदम निवांत राहा." असं बोलल्यानंतर तिला ना मिठी मारत असते. आणि अपर्णा तर एकदम साधी असते. तिला बिचारीला ना कुठल्या ह्याचा त्रास होत असतो हे तिचं तिलाच माहीत असतं. त्याच्यानंतर इथे माई असते, तीसुद्धा अपर्णाला म्हणत असते, का "तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? आपला कबीर आहे ना." असं बोलून पण अपर्णाला काही शुद्ध नसते. ती बिचारी ना रडतच असते. तेव्हा माई तिला जवळ घेतात आणि तिच्या कुशीमध्ये तिला ठेवतात, की जेणेकरून तिला भीती नको वाटायला. आणि सासू-सुनेंचं असं घट्ट नातं इथे कुठेच बघायला भेटणार नाही, जे इथे बघायला भेटतं. आणि तेव्हा इतकी सासू छान असते का ती आपल्या सुनेला एकदम जवळ करून तिला खंबीरपणे साथ देत असते, की माझी सून लवकर बरी व्हावी यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. असं केल्यानंतर इथे दोघी पण शांत असतात. माई मात्र तिला समजावत असतात, की "तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना." असं बोलून तिला सांत्वन देत असतात. आणि इकडे किर्लोस्कर कंपनीमध्ये किरण, परत कान्हा आणि तो संजय. संजय तर त्याचा ड्रायव्हर असतो कान्हाचा, आणि किरण हा त्याचा ऑफिसचा असिस्टंट असतो. ते लोक ऑफिसमध्ये रिजॉईन करतात. तेव्हा ना सगळेजण त्यांना म्हणतात, की "वाव, बरं झालं तुम्ही जॉईन केलात. तुम्ही नव्हतात ना तर कंपनीसारखी वाटत नव्हती. तुम्ही आलात ना तर बरं वाटत आहे." त्यावरती कान्हा म्हणतो, का "मला ना आता तुम्ही लोकांनी कान्हा नाही तर कबीर बोलायचं आहे. आणि आता मी जॉईन केली आहे म्हणजे मी कुठे गेलो नव्हतो. तर मी थोड्या वेळेसाठी माझ्या पर्सनल कामांसाठी मी तिथे वेळ देत होतो." असं बोलून ना ते लोकं सांगत असतात. आणि तेव्हा आहे ना किरण म्हणत असतो, की "कान्हा तू तर एकदम भारीच वाटतो आहेस रे. तू ना इथे आलास का बरं वाटतो." तेव्हा कबीर म्हणतो, की "तू ना मला कान्हा नको बोलू. तू मला आता इथे कबीरच बोल. कारण का माझी खरी आयडेंटिटी तर कबीरच आहे आणि कबीरच मी या कंपनीचा मालक आहे हे कोणाला माहीत नाही आहे." असं म्हटल्यानंतर इथे ना मात्र सरकारची गाडी आलेली असते. सरकारला किर्लोस्कर कंपनीमध्ये जायचं असतं ना, की पेमेंट कोणी केलं आहे हे तिला शोधून काढायचं असतं. त्यासाठी ती किर्लोस्कर कंपनीमध्ये जाण्याच्या फुल तयारीत असते. म्हणून ती फायनली तिचं जे डेस्टिनेशन आहे म्हणजेच किर्लोस्कर कंपनी, तिथे ती पोचते. आणि तिथे पोचल्यानंतर ती खालीच मनातल्या मनात बोलत असते, का आता यांना समजेल का आपली भेट कुणाशी होणार आहे, आपली भेट सरकारशी होणार आहे. आणि आता यांना कळेल, की तुम्ही बिल भरल्याचे तुम्हाला किती नुकसान भोगावे लागणार आहेत आणि तुम्ही हे बिल भरून किती मोठी चूक केली आहे. असं बोलून ना ती वरती जाण्याच्या तयारीत असते. आणि तेव्हा ना तिथे ती पिऊन वगैरे सुद्धा आलेले असतात ना, ते सुद्धा कानाला म्हणत असतात, की "कबीर सर तुम्ही आलात ना, बरं झालं तुम्ही आलात ना, का बरं वाटतं." असं बोलून ना ते त्यांचं मनोगत व्यक्त करत असतात. त्यावरती कान्हा म्हणतो, की "हो अहो, मी दुसरं कुठे गेलो नव्हतं. माझी थोडी पर्सनल कामं होती त्याच्यामध्येच मी गुंगलो होतो. आणि थोडी पर्सनल कामं आहेत ती सुद्धा केलीच पाहिजेत ना आयुष्यामध्ये. काही गोष्टी अशा असतात, की ते करणं खूप गरजेचं आहे." असं बोलल्यानंतर किरण मात्र सगळं शांतपणे ऐकत असतो. आणि त्याला कारण का सगळ्या गोष्टीची कल्पना असते. त्याला किरणच्या म्हणजेच कान्हाच्या आयुष्यामध्ये काय काय चाललं आहे याची किरणला चांगलीच कल्पना असते. तो म्हणत असतो, की "मला चांगलंच माहीत आहे कबीर, तू कुठल्या स्टेजमधून कुठल्या परिस्थितीतून आता बाहेर पडत आहेस. त्यामुळे आय विल सगळं मॅनेज." असं बोलून ना तो त्यांना सपोर्ट करत असतो. आणि तिथे ते पिऊन असतात ना ते काका पण खूप आनंदी झालेले असतात. कारण का इथे कान्हा आलेला असतो ना,
म्हणून. त्याच्यानंतर तिथे सरकार मात्र पोहोचलेली असते. ती सगळं खाली विचारून वगैरे फ्लोअर वगैरे विचारते आणि सांगते का मला तिथे किर्लोस्कर कंपनीकडे जायचं आहे. असं बोलल्यानंतर ती वरती येते आणि वरती आल्यावरती पहिले त्या रिसेप्शनिस्टला शोधते की जिने तिच्याशी फोनवर बोलली होती का आता आपण तुम्हाला सांगू शकत नाही आणि तुम्ही आता कोणत्या क्षणी फोन केला आहे. असं बोलल्यानंतर ती आहे ना, ती आपली त्या पहिले जी मुलगी रिसेप्शनिस्टच्या माझ्याशी बोलली तिला शोधते, जेणेकरून तीच काहीतरी आपल्याला मदत करेल आणि तिच्या थ्रूच आपली मदत होईल. असं बोलून ती विचार करत असते की आपण ना आता हिच्याकडून पण थोडंसं हिला पैशाचं लालच देऊ आणि जे आहे ना ते खरं खरं तिला सांगून टाकू आणि तिला ना विचारायला सांगू की काय खरं आहे आणि खोटं. इथे कबीरला मात्र काहीच गोष्टीची कल्पना नसते की आपल्याकडे कोण येणार आहे आणि कोण नाही. आपल्यावरती काय संकट धावून येत आहे हे सुद्धा त्याला समजत नसतं. तो बिचारा त्याच्या धुंदीमध्ये मध्यधुंद झालेला असतो आणि तेव्हा जो हा ड्रायव्हर आहे म्हणजेच हा संजयसुद्धा म्हणत असतो का तुमच्यामुळे ना मी वाचलो. तेव्हा कान्हा म्हणतो का तू बघ, तू माझा आहेस आणि तुला मी कधीच काही होऊ देणार नाही. एवढं लक्षात ठेव. मी या कंपनीचा ओनर आहे, पण मी तुझा पण तेवढाच साथीदार आहे आणि तू सुद्धा तेवढंच मला मदत करतोस. त्यामुळे ना तुम्ही कोणची कोणाला टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय होईल असं मी कधीच होऊन देणार नाही आणि तुमची काळजी मी घेईन. असं बोलून ना कबीर म्हणतो की ठीक आहे, आता ना आपल्याला कामाकडे वळलं पाहिजे. काम आहेत ना ती आपण बोललं पाहिजे. म्हणून तो ना कामाकडे वळायला निघतो आणि तेव्हा तिथे सरकार आलेली असते. सरकार त्या रिसेप्शनिस्टला शोधत असते आणि फायनली तिथे ती ना रिसेप्शनिस्टच्या इथे येते आणि तिला म्हणते की मी बघ तुला काल फोन केला होता की मला भेटायचं आहे म्हणून. इथे तुमचे कंपनीमधचे ओनर कोण आहेत त्यांना भेटायचं आहे आणि ज्यांनी ना 10,00,000चं पेमेंट केलं ना ते मग कोण आहेत ते मला सांगा. असं म्हटल्यानंतर तिथे ती मुलगी असते ती तर म्हणत असते की 10,00,000चं पेमेंट. तिचं म्हणत असते रिसेप्शनिस्ट का ना मॅडम आम्हाला ना असं सांगायची काही पॉलिसी नाही आहे. आम्ही ना हे सगळं सांगू शकत नाही. असं म्हटल्यानंतर सरकार म्हणते का पण ते कळणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एवढं तर समजत आहे ना की मला ते पेमेंट रिटर्न करायचं आहे. आणि हे सगळं ना कानाच्या आजूबाजूला घडत असतं, पण कानाला समजण्याच्या पलीकडे असतं. तेव्हा सरकार असते की ती ना तिला फोर्स करत असते की तू मला सांगच ह्यामागे ना काय प्रकार आहे आणि हे पेमेंट ना कोणी केलं आहे आणि कशासाठी केलं आहे तू बघून मला हे सांग. असं म्हटल्यानंतर ती मुलगी जी असते ती तिच्या नियमांवरती पक्की असते. ती म्हणत असते का नाही हे ना पॉसिबल नाही आहे. मी ना तुम्हाला नाही सांगू शकत, कारण का ते ना कंपनीच्या पॉलिसीमध्ये बसत नाही आणि मी सांगितलं हे माझं काम नाही आहे. त्यामुळे प्लीज मला नाही विचारू नका आणि मी हे तुम्हाला सांगू शकत नाही. असं बोलल्यानंतर इथे सरकारला मात्र राग येतो. सरकार म्हणतो काय आहे ही पोरगी ही सांगतच नाही आहे. त्याच्यानंतर सरकार म्हणते का ठीक आहे तू एक काम कर, मला तुमच्या कंपनीचे ओनर आहेत ना त्यांचं तरी नाव सांग. असं म्हटल्यानंतर ती म्हणते का ठीक आहे, आमच्याकडे एक फाईलमध्ये ना तिचा फोटो आला आहे आमच्या सरांचा, नंबर 1 बिझनेसमॅन म्हणून. तर तुम्हाला ना ते मी फोटो दाखवते. असं बोलून ना ती त्या पॅम्पलेट्समध्ये ना खूप सारी पानं असतात त्याच्यामध्ये ना ती तिच्या सरांचा ते फोटो आहे ना तो शोधत असते आणि तेव्हा सरकारसुद्धा शांतपणे पहिल्यांदा कोणाचं तरी दाखवत आहे त्याची ती एवढी वाट बघत असते. तिला ती वाट बघणं आवडत नसतं, कारण ती कधीच कोणासाठी वाट बघत नसते, पण ती मुलगी असते ती शोधतच असते. आणि हा सगळा प्रकार आहे ना कानाच्या आजूबाजूलाच घडत असतो, पण कानाला याची जरासुद्धा खबर नसते. आणि त्याच्यानंतर ना इथे तिला आहे ना त्या रिसेप्शनिस्टला तो फोटो भेटतो आणि ती जेव्हा त्या सरकारला दाखवणार तेव्हा ना सरकारला एका क्लायंटचा कॉल येतो आणि ती ना कॉलवर बोलायला जाते. ती म्हणते का थांब जरा 1 मिनटं, अशी बोलून ना ती तिथे बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण तिचं ना फोनवर काय थोडा इश्यू होतो का काय नेटवर्कचा. ती त्या रिसेप्शनिस्टचं फोटो न दाखवता ती तिथून ना तिला म्हणते का ठीक आहे मी जरा आली. असं बोलल्यानंतर इथे रिसेप्शनिस्ट मनातल्या मनात बोलत होते काय बाई आहे, मला सांगितलं करायला आणि आता स्वतः निघून गेली. मग ती सरकार आहे ना ती तिथून निघून जाते. त्याच्यानंतर इथे जाईमध्ये तर सगळ्या बायका सखीच्या घरी आलेल्या असतात हळदी कुंकूसाठी आणि छान ना सखी छान काळ्या साडीमध्ये तयार झाली असते. तेव्हा सगळ्या बायका म्हणतात वा वा, नवऱ्याने दिलेल्या साडीमध्ये पोरगी एकदम खुलून दिसते. असं बोलून सगळी ना तिची स्तुती करत असतात आणि तिची वाह करत असतात, कारण तिची पहिली संक्रांत असते ना तर हाच तो क्षण असतो एकमेकींना बोलण्याचा, हसवण्याचा. असं बोलल्यानंतर इथे दाभाडे मावशींना सुद्धा छान वाटत असतं, त्यांना पण आनंद वाटत असतो, कारण का 4 लोकांमध्ये मिसळल्यावर त्यांनासुद्धा बरं वाटत असतं. असं म्हटल्यानंतर इथे तिची सगळीजणं लाड करत असतात आणि तिचे हौसमौस कशी करायची ते सगळेजणं बघत असतात.
तेव्हाच आहे ना इथे ते लोक म्हणत असतात की चला आपण आता हळदी कुंकवाला चालू करूया. तेव्हा सख्खी असते ना ती सगळ्यांना पहिले तिळगूळ देते आणि त्यांना म्हणते तिळगूळ घ्या, गोड गोड बोला आणि त्यांचे ना आशीर्वाद घेत असते. हे सगळं बघितल्यानंतर इथे साईडल्या बायकांना तर खूप आनंद वाटत असतो. चाळीतल्या बायका म्हणत असतात की हो, ही पोरगी ना खूप संस्कारी आहे. काही झालं तरी खूप संस्कारी आहे आणि कानाबद्दल बोलत असतात. तुझा काना कुठे राहिला गं? कानाने यायला पाहिजे होतं ना तुझ्या. तुझा काना तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ना. असं बोलून ना तिला कानावरून चिडवत असतात. ती बिचारी काहीच बोलत नसते. ते आपलं जे काम असतं ना तिळगूळ देण्याचं ते ती करत असते. तेव्हा ना माई म्हणतात की हो गं, गप्प बसा. ती येईल ना, तो येईल आणि तो सगळं काही करून येईल. त्या बायका मध्ये मध्ये तिला टोमणेसुद्धा मारत असतात की तुझा नवरा नाही आला अजून, तुझ्या नवऱ्याने तुला काही गिफ्ट नाही आणलं का, असं नाही आणलं का, तसं नाही आणलं का. ते थोडी थोडी ना आणि तेव्हा ना त्या बायकांचं असं चिडवणं बघून ना दाभाडे मावशी त्या बायकांवरती चिडत असतात. त्यांना म्हणतात की अगं काय आहे, तुम्ही तिला इथे तिचं हळदी कुंकू करायला आले आहात का तिला कानाविषयी तुम्ही चिडवायला आले आहात? किती चिडवणार आहात आता? आता बस झालं ना. त्यावरती इथे सखीसुद्धा म्हणत असते का तुम्ही काय हो माझी अशी खेचत आहात, तुम्ही मला असं म्हणत आहात. त्यावरती ती बिचारी नाराज होते की काय आहे, कानाने कुठेतरी काहीतरी माझ्यासाठी केलं नाही वाटतं, म्हणून ह्या सगळ्या बायका आहेत की त्या मला बोलत आहेत आणि मला ते एवढं टोचून टोचून बोलत आहेत का मला राग पण येत आहे. पण काय करणार, शेवटी आपल्या बायका आहेत ना. त्या टोचून जरी बोलत असल्या तरी त्यांच्या ना बोलण्यामध्ये ना प्रेमाने तर कानाविषयी यांना चिडवाचिडवी असते हे ना तिला समजत असतं. त्यामुळे ती काय बोलत नाही. आणि त्याचवेळी ना तिकडे काना येतो आणि कानाने ना तिच्यासाठी छान हलव्याचे दागिने आणलेले असतात. कारण काय बायका बडबडत असतात ना, तिचा नवरा तुझ्यासाठी काही करत नाही. तेव्हा नवऱ्याने कानाने तिच्यासाठी हलव्याचे दागिने आणलेले बघून हे लोक सगळे आश्चर्यित होतात आणि तेवढे ते आनंदीसुद्धा होतात. आणि त्यांना बायका म्हणू लागतात की बघ हो, तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी आणले, हलव्याचे दागिने आणले. बरं झालं बाबा, तुझा नवरा ना खूप चांगला आहे. असा नवरा भेटायला सुद्धा नशीब लागतं. असं बोलून ना तो तिला ना मनवत असतो की हे बघ, हे तुझ्यासाठी मी दागिने आणले आहेत. त्यावरती ती बाईसुद्धा म्हणत असतात की हो हो, खूप नशीब काढलं हो का, की तू तिच्यासाठी दागिने आणलेस, तेव्हा हिचं नशीब आहे. असं म्हटल्यानंतर इथे काना पण म्हणतो का हां, मी माझ्या बायकोसाठी आणणार नाही, असं कधी होणार का? असं बोलल्यानंतर सखी तर मात्र फुगलेली असते. सखी तर काही बोलायच्या ह्याच्यातच नसते. तिला माहीत असतं की तिला झालं काय असतं. तिचं नक्की म्हणणं तरी काय असतं हे तिलाच माहीत असतं. त्यामुळे ना ती शांतच असते. त्यावरती ती ना तिथे दाभाडे मावशींच्या इथे जाऊन बसते. सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्यावरती ती दाभाडे मावशींच्या इथे जाऊन बसते आणि तिचं असं जाऊन बसल्यानंतर कानाला काहीतरी वेगळंच वाटत असतं. तेव्हा सगळ्या बायका म्हणतात की आता तू तिला आणलं आहेस ना, आता तूच आता तिला तुझ्या हातानेच तुझ्या बायकोला तू तयार कर. म्हणजे कसं छान वाटेल ना, आणि तू तयार केलंस तर त्याचं महत्त्व पण आहे. आणि सखीला सुद्धा आवडलेलं असतं की कान्हाने आपल्यासाठी आणलं आहे. पण ती ना बोलून नसते दाखवत. त्यावरती त्या सगळ्या बायका असतात ना, त्या म्हणत असतात की अगं आता एवढा चान्स आला आहे तर तू ना त्याच्याकडून नटून घे. आमचा नवरा तर साधा आमच्याबरोबर मार्केटला पण येत नाही आणि मार्केटला गेला तरी तो आमच्यासाठी काही घेत नाही. तुझा नवऱ्याने तुझ्यासाठी एवढा विचार करून आणलेला आहे तर तू ना त्याच्याकडूनच तयारी करून घे, असं म्हणून ना ते लोक चिडवत असतात. तेव्हा कानाला ते सगळं हे चिडवणं आवडत असतं. पण सखीला मात्र ते सगळं वेगळंच वाटत असतं. कारण का सखीला याचीच काहीच कल्पना नसते. तेव्हा कान्हा असतो की तो खूप प्रेमाने ना सखीला म्हणतो का ये मी तुला तयार करतो. असं बोलून ना तो तिला प्रेमाने ना छानपैकी तयार करत असतो. तिच्या गळ्यामध्ये ती आणलेली माळ वगैरे घालत असतो. तिला सुंदर असं नटवत असतो. त्याचं ना तिच्यावरती खूप प्रेम असतं हे तिला त्याचं सांगण्याचा प्रयत्न असतो. पण ते काही सखीला कळत नाही. सखीचं मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात. त्यामुळे ना सखीला काही गोष्टी कळतच नाही. तिचं ना आपलं वेगळंच असतं. असं बोलून ना ती सगळ्या काही गोष्टी तिच्या मनामध्येच ठेवलेल्या असतात. पण कान्हाचं तसं नसतं. कान्हा आपल्या बायकोला काहीच कमी पडू देत नसतो. तो नेहमी आपल्या बायकोचा विचार करत असतो की तिचं कसं भलं होईल, तिला कसं चांगलं वाटेल आणि तिला कशामध्ये आनंद भेटेल याच्यासाठी ना तो प्रयत्न करत असतो. त्याचं ह्या प्रयत्न करण्यामागे त्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं हे दिसत असतं. आणि तो ना खूप छानपणे तिला तयार करत असतो. आणि सखी कशी गोरी असल्यामुळे त्याच्यावरती काळी साडी, मस्तपैकी सफेद कलरची हलव्याचे दागिने, त्याच्यावरती एकदम उत्तम सुंदर दिसत असते. जणू काही कुठली तरी परी आली आहे. आणि काना पण आहे का तो तिच्यावर प्रेमाने तिला छान जे कानातले वगैरे आहेत ना
ते तिला घालत असतो बिंदी वगैरे, आणि मायने तिचे केससुद्धा इकडे बाजूला करत असतो. आणि हे सगळं सखीला फार आवडत असतं की आपला नवरा आपल्यासाठी एवढं सगळं करत आहे. ते बघून ना तिला आनंद होत असतो, पण तरी पण ना ती कधी कधी कानाशी थोडी थोडी खडूससारखी वागत असते. आणि दुसऱ्या दिवशी ना ते लोक मंदिरामध्ये जायला तयार होतात आणि ते पूजन करायला सुरू करतात.